तिकडे पुणे मुंबई महामार्गावर पाणीच पाणी झालंय। पुण्यातील वाकड जवळ वाहन चालकांची चांगलीच कसरत होतीये। या भरलेल्या पाण्यातूनच वाट काढत या वाहन चालकांना प्रवास करावा लागतोय। ही दृश्य आपण पाहतोय सकाळी 8 वाजताच्या दरम्यानची। आता देखील अशीच काहीशी परिस्थिती आहे। पुण्यातील वाकड जवळ वाहन चालकांना प्रचंड प्रमाणात कसरत करावी लागते। याच भरलेल्या पाण्यातून त्यांना वाट काढत जावं लागतंय। मिसिंग लिंकमध्ये दरड कोसळल्याची घटना घडलेली आणि त्यामुळे पुणे मुंबई महामार्गावर प्रवास करणं टाळा अशा पद्धतीचं आवाहन केलं जातंय। तर दुसरीकडे पुणे मुंबई महामार्गावरच कशा पद्धतीनं मुसळधार पाऊस रात्रभर झाला, त्यामुळे पाणी साचल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। आणि या पुणे मुंबई महामार्गावर हे पाणी साचलेलं असताना त्यातून वाट काढत पुढे जाणं चारचाकी चालकांना किती कठीण झालेलं आहे हे आपण पाहतोय। दुचाकीस्वार असतील, चारचाकीस्वार असतील, त्यांना या सगळ्या पुणे मुंबई महामार्गावरती या रस्त्यावरून पुढे जाताना किती मोठी कसरत करावी लागते। गाड्या बंद पडण्याचा यामुळे धोका असतो, इंजिनमध्ये पाणी जाण्याचा धोका असतो आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मोठी कसरत अगदी दूरपर्यंत माझ्या पाठीमागे आपण पाहताय की पुणे मुंबई महामार्गावर वाहनांची झालेली ही गर्दी, अगदी संथ गतीनं या वाहनांचा सुरू असलेला प्रवास आणि त्यात मुसळधार पाऊस। पाठीमागे आपण पाहतोय की प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी या ठिकाणी झालेली आहे आणि दुचाकीस्वारांना विशेषतः या सगळ्या पाण्यातून पुढे जाणं मोठं अवघड काम झालेलं आहे। पाठीमागे जर आपण पाहिलं ट्रकच्या जवळ तर एक दुचाकीस्वार या पाण्यात कसा अडकलाय आणि रस्ता शोधण्याचा प्रयत्न या सगळ्या कार चालकांचा, दुचाकीस्वारांचा आपल्याला पाहायला मिळतोय। मोठ्या गाड्या जरी सहजपणे आपल्याला पुढे जाताना दिसत असल्या तरी त्यामुळे उडणारं पाणी आणि त्या सगळ्यामुळे बाकी वाहन चालकांना होणारी अडचण हे आपण समजू शकतो। पुणे मुंबई महामार्ग जो आहे तो कसा ठप्प झालाय, पाठीमागे कशी वाहनांची गर्दी झालेली हे आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे रेड अलर्ट, त्यात पडणारा मुसळधार पाऊस आणि त्यामुळे निर्माण झालेली ही सगळी पुणे मुंबई महामार्गावरची लोकांची अडचण, या सगळ्या परिस्थितीतून लोकांना कधी बाहेर पडता येणं शक्य होईल हे पाहावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समित, ज्ञानेश्वर चौकमल, पुणे मुंबई महामार्ग, पुणे।